नमस्कार. अक्षर गधामध्ये आपलं स्वागत आहे. पुढची काही मिनिटं आपण एका अशा प्रवासाला निघणार आहोत जो आपल्याला आपल्याच आयुष्याकडे एका नवीन नजरेनं बघायला शिकवेल. आपण सगळेच धावतो आहोत, पण कुठे पोहोचण्यासाठी? आणि या धावपळीत जे क्षण निसटून चालले आहेत त्यांचं काय? हाच तर आजच्या जगाचा सर्वात मोठा विरोधाभास आहे. आपल्याकडे जगाशी जोडणारी इतकी साधनं आहेत, पण आपण स्वतःशीच जोडले गेलेलो नाही. आपलं शरीर वर्तमानात असतं, पण आपलं मन एकतर भूतकाळातल्या आठवणींमध्ये रमतं किंवा भविष्याच्या काळजीत अडकलेलं असतं. तो जो मधला क्षण आहे, जो खरा आहे, तो आपण जगतच नाही. आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत एका जपानी संकल्पनेबद्दल, जी आपल्याला या हरवलेल्या क्षणांची किंमत शिकवते. ही संकल्पना म्हणजे इचिगो इची. इचिगो इची याचा साधा अर्थ आहे एक वेळ एक भेट. पण याचा खरा अर्थ आपल्या जगण्याला एका क्षणात बदलून टाकू शकतो. आणि हे पुस्तक म्हणजे त्या बदलाची गुरुकिल्ली आहे. बरोबर. ही संकल्पना सांगते की प्रत्येक भेट, प्रत्येक अनुभव, अगदी आपण घेत असलेला हा श्वास सुद्धा एकमेव द्वितीय, तो पुन्हा कधीही तसाच्या तसा घडणार नाही. तो क्षण फक्त एकदाच येतो आणि जातो. आणि हे पुस्तक लिहिलं आहे हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्क मिरालेस यांनी. ही नावं ऐकल्यावर अनेकांना त्यांचं इकिगाई हे जगप्रसिद्ध पुस्तक आठवलं असेल. हो, आणि तो संदर्भ महत्वाचा आहे. कारण इकिगाई आपल्याला आयुष्याचा उद्देश शोधायला शिकवतं. तर इचिगो इचिए तो उद्देश प्रत्येक क्षणात कसा जगायचा हे शिकवतं. अगदी. हेक्टर गार्सिया तर गेली अनेक वर्ष जपानमध्येच राहतायत. त्यामुळे त्यांनी ही संस्कृती केवळ अभ्यासली नाही, तर ती जगली आहे. म्हणजे अनुभवातून आलेलं लिखाण आहे हे. हो, त्यांनी तिथल्या लोकांच्या जगण्यातून, त्यांच्या विचारांमधून हे तत्वज्ञान शोषून घेतलं आहे. आणि या पुस्तकाची प्रेरणा तर आणखी सुंदर आहे नाही का? ती जपानच्या पारंपरिक चहापान समारंभातून आली आहे. हो, चानोयू. अगदी. विचार करा, तो समारंभ म्हणजे केवळ चहा पिवं नाही, तो एक अनुभव आहे. यजमान आणि पाहुणे दोघेही हे जाणून असतात की हा विशिष्ट दिवस, ही वेळ, हे वातावरण, हा चहा आणि ही भेट पुन्हा कधीच तशीच जुळून येणार नाही. बरोबर. आणि त्या एका जाणीवेतून ते तो क्षण पूर्णपणे जगतात. तिथल्या शांततेतून, प्रत्येक कृतीतून ते इचिगो इचिआई अनुभवतात. या एका साध्या पण खोल विचारातून या पुस्तकाचा जन्म झाला आहे. म्हणजे या पुस्तकाचा गाभा दक्षता किंवा माइंडफुलनेस आहे, पण तो त्याहून खूप जास्त आहे असं वाटतं. हो. हे पुस्तक आपल्याला क्षणभंगुरतेचं सौंदर्य बघायला शिकवतं. जपानची साकुराची फुलं म्हणजे चेरी ब्लॉसम याचं सर्वोत्तम प्रतीक आहेत. बरोबर. साकुराची फुलं काही दिवसांसाठी येतात, पूर्ण भरतात आणि मग एका क्षणात गळून पडतात. पण जपानमध्ये त्याबद्दल शोक करत नाहीत, तर त्याचा उत्सव साजरा केला जातो. कारण त्या फुलांचं सौंदर्य त्यांच्या त्या क्षणिक असण्यातच आहे. अच्छा. ते आपल्याला आठवण करून देतात की आयुष्य सुंदर आहे, कारण ते मर्यादित आहे आणि सुंदर गोष्टी पुढे ढकलता येत नाहीत. पण हे ऐकायला खूप छान वाटतं की वर्तमानात जगा, क्षणाचं सोनं करा. पण प्रत्यक्षात हे करणं खूप कठीण आहे. आपलं मन सतत भटकत असतं. आणि लेखक नेमकं याच समस्येवर बोलतात. ते म्हणतात की आपण ज्या क्षणांना साधे किंवा सामान्य समजतो, जसं की मित्रांसोबतचा चहा, हो, किंवा कुटुंबासोबतचं जेवण, किंवा एकट्याने खिडकीतून बाहेर बघणं, तेच क्षण आपल्या आयुष्याचा खरा खजिना आहेत. पण हा खजिना तेव्हाच सापडतो जेव्हा आपण तिथे मनाने पूर्णपणे हजर असतो. आणि हे पुस्तक म्हणजे त्या खजिन्यापर्यंत पोहोचण्याचा नकाशा आहे. अगदी. चला तर मग या नकाशातले काही महत्त्वाचे टप्पे पाहूया. मला वाटतं सुरुवात किंत्सुगी या संकल्पनेपासून करायला हवी, कारण ती आपल्या अपयशाकडे आणि दुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते. नक्कीच. किंत्सुगी ही एक जपानी कला आहे, ज्यात तुटलेली मातीची भांडी सोन्याच्या रसाने जोडली जातात. सोन्याने? हो. पण गंमत अशी आहे माहितीये, जोडल्यानंतर ते भांडं आधीपेक्षा जास्त सुंदर आणि मौल्यवान दिसतं, कारण त्या सोन्याच्या रेषा त्या भांड्याच्या इतिहासाची, त्याच्या तुटलेपणाची आठवण करून देतात. म्हणजे त्या भेगा लपवल्या जात नाहीत? नाही, उलट त्यांना सोन्याने सजवलं जातं. वा. म्हणजे आपल्या आयुष्यातल्या जखमा किंवा उणीवा या लाज वाटण्यासारख्या गोष्टी नाहीत,
तर त्या आपल्या व्यक्तिमत्वाचा एक सुंदर भाग आहेत. अगदी. हे तत्वज्ञान आपल्याला शिकवतं की आपल्या आयुष्यातील दुःख, अपयश किंवा जखमा या आपल्या अनुभवांचे दागिने आहेत. त्या आपल्यातील भेगा आपल्याला एक वेगळी खोली आणि सौंदर्य देतात. त्या आपल्याला अद्वितीय बनवतात. हो, हेच वाबी साबी या जपानी विचारधारेचं मूळ आहे. अपूर्ण आणि नश्वर गोष्टीत सौंदर्य शोधणं, आणि किन्सुगी म्हणजे या वाबी साबीचं एक भौतिक रूप. पुस्तकात एक फुटलेल्या घड्याची गोष्ट आहे जी या विचाराला अगदी थेट स्पर्श करते. हो, एक पाणी वाहून नेणारा माणूस होता ज्याच्याकडे 2 घडे होते. त्यातला एक घडा थोडा फुटका होता, त्यामुळे रोज पाणी आणताना अर्धा घडा रिकामा व्हायचा. अच्छा. त्या घड्याला स्वतःची खूप लाज वाटायची. तो स्वतःला निरुपयोगी समजायचा. पण एके दिवशी त्या माणसाने त्या घड्याला सांगितलं, मी तुझ्या वाटेवर सुंदर फुलांची रोपं लावली होती. तुझ्या त्या भेगामधून रोज त्या रोपांना पाणी मिळालं आणि आज बघ ती वाट किती सुंदर फुलांनी बहरलीय. वा, म्हणजे आपल्या उणीवा सुद्धा काहीतरी सुंदर निर्माण करू शकतात. ही गोष्ट ऐकल्यावर मला वाटतं की हाच विचार आपल्या संवादांनाही लागू होतो. कसा? आपण अनेकदा समोरच्या व्यक्तीचं बोलणं फक्त ऐकतो, पण त्याच्या बोलण्यातल्या भेगा म्हणजे ज्या भावना तो शब्दात मांडू शकत नाही त्या ऐकायला विसरतो. खूप छान मुद्दा आहे. आणि पुस्तक याच गोष्टीवर भर देतो. खरं ऐकणं म्हणजे स्वतःला पूर्णपणे बाजूला सारून समोरच्या व्यक्तीच्या भावनांशी जोडलं जाणं. केवळ उत्तर देण्यासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी ऐकणं. ही सुद्धा इचिगो इचिची एक साधना आहे, कारण ती भेट, तो संवाद पुन्हा तसाच घडणार नाही. ते बद्दल आणि वेळेबद्दलच्या कल्पनांना धक्का देते. हो, हे दोन्ही शब्द साकुऱ्याच्या फुलांशी संबंधित आहेत. कैका म्हणजे फुलांचं उमलणं, म्हणजे कळीतून फुलाचा प्रवास सुरू होणं. आणि मन काय? मनकाय म्हणजे त्या फुलांचं पूर्ण बहरून येणं. लेखक याची तुलना मानवी आयुष्याशी करतात. ते म्हणतात की आपल्या आयुष्यातही नवीन प्रेरणा, नवीन आवड, नवीन कौशल्य कधीही उमलू शकतं. त्यासाठी कोणतंही योग्य वय नसतं. अजिबात नाही. हे अविश्वसनीय आहे, पण अनेकांना वाटेल की ही एक अपवादात्मक गोष्ट आहे. सामान्य माणसाने वयाच्या 60त एखादी नवीन गोष्ट शिकायला सुरुवात केली तर त्याला सामाजिक किंवा मानसिक अडथळे येत नाहीत का? नक्कीच येतात. पण पुस्तक हेच सांगतं की हा अडथळा बाह्य नसून आंतरिक आहे. आपण स्वतःवर वयाचं बंधन घालतो. लेखक डॅन ब्राऊन, ज्यांनी द दाविंची कोड लिहिलं, त्यांना वयाच्या 35 नंतर लेखनाची आवड सापडली. पण त्याहूनही प्रेरणादायी उदाहरण आहे हॅरी बर्नस्टाईन यांचं. कोण? हॅरी बर्नस्टाईन, ज्यांनी आपलं पहिलं पुस्तक वयाच्या 96व्या वर्षी प्रकाशित केलं. 96? हो. यातून हेच सिद्ध होतं की बहरण्यासाठी, मन काय अनुभवण्यासाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं. कैका कधीही होऊ शकतं. पण हे सगळं शक्य होण्यासाठी, म्हणजे वर्तमानात जगण्यासाठी किंवा कोणत्याही वयात नवीन काहीतरी सुरू करण्यासाठी आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवणं महत्त्वाचं आहे. पुस्तक सांगतं की आपल्या भावनाच आपल्याला वर्तमानापासून दूर नेतात. हो, लेखकांनी 4 मुख्य भावनांचा उल्लेख केला आहे: राग, दुःख, भीती आणि आनंद. यातला राग आपल्याला भूतकाळातल्या कोणत्या तरी घटनेत अडकवून ठेवतो. कुणीतरी काहीतरी बोललेलं असतं आणि आपण ते जुगाळत बसतो. अगदी. भीती आपल्याला भविष्यात ढकलते. पुढे काय होईल, तसं झालं तर, या काल्पनिक चिंतांमध्ये आपण अडकतो. 1 मिनिट, तुम्ही राग आणि भीतीबद्दल बोललात, पण आनंद ही सुद्धा एक भावना आहे. ती आपल्याला वर्तमानात कशी ठेवते? कारण कधीकधी आनंदाच्या भरातही आपलं लक्ष विचलित होऊ शकतं की. बरोबर आहे. भूतकाळातल्या आनंदी आठवणी सुद्धा आपल्याला आनंद देतात. बरोबर. पण लेखक इथे खऱ्या आनंदाबद्दल बोलत आहेत. जेव्हा आपण खऱ्या अर्थाने आनंदी असतो, जसं की एखादं सुंदर संगीत ऐकताना किंवा मित्रांसोबत मनसोक्त हसताना, तेव्हा आपलं मन पूर्णपणे त्या क्षणात असतं. अच्छा. तेव्हा भूतकाळ किंवा भविष्याचा विचार नसतो. अर्थात जुन्या आठवणी आनंद देतात, पण तो एक वेगळा अनुभव आहे. इथला मुद्दा असा आहे की जेव्हा आपण आपल्या भावनांचं स्वरूप ओळखायला लागतो, की कोणती भावना आपल्याला कुठे घेऊन जात आहे, तेव्हा वर्तमानात परत येण्याचा मार्ग सोपा होतो. आणि वर्तमानात परत येण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लक्ष केंद्रित करण्याची कला. हो. जपानचा चहापान समारंभ हे त्याचंच उदाहरण आहे. हो, द सेरेमनी ऑफ अटेन्शन. तो समारंभ म्हणजे केवळ चहा पिणं नाही, तर ते एक प्रकारचं ध्यान आहे. ध्यान? हो. त्यात 5ही इंद्रिय जागृत होतात. चहा बनवण्याच्या प्रक्रियेचा आवाज, चहाचा सुगंध, गरम पेल्याचा हाताला होणारा स्पर्श, चहाची चव आणि समोरचं शांत सुंदर दृश्य. म्हणजे हे सगळं तुम्हाला त्या क्षणात अक्षरशः खिळवून ठेवतं.
महान चहा मास्टर सेन्नो रिक्यू यांनी शिकवलं की साधेपणातच खरं सौंदर्य दडलेलं आहे. हा समारंभ आपल्याला अनावश्यक गोष्टींपासून दूर नेऊन जे समोर आहे, जे साधं आहे, त्याचं महत्त्व पटवून देतो. आता आपण पुस्तकातल्या सर्वात खोल विचारांकडे वळूया. मला वाटतं दुःख अपरिहार्य आहे, पण सोसणे ऐच्छिक हे वाक्य या पुस्तकाचा आत्मा आहे. पेन इज इनएव्हिटेबल, सफरिंग इज ऑप्शनल. हो, हा खूप खोल विचार आहे. लेखक म्हणतात की आयुष्यात संकट येणं, दुःखद घटना घडणं हा पहिला बाण आहे. पहिला बाण. तो आपल्याला लागणारच, तो आपण टाळू शकत नाही. रस्त्यात चालताना ठेस लागणं हा पहिला बाण आहे. म्हणजे पहिला बाण म्हणजे मूळ घटना, जसं की नोकरी गमावणे किंवा नात्यात अपयश येणे. अगदी. पण ते बाणामुळे झालेल्या जखमेबद्दल सतत विचार करत बसणं, स्वतःला दोष देत राहणं, माझ्यासोबतच असं का झालं असं म्हणत स्वतःला त्रास करून घेणं, हा दुसरा बाण आहे. बरोबर. आणि हा दुसरा बाण आपण स्वतःला मारून घेतो. अच्छा. ठेच लागल्यावर मी किती मूर्ख आहे, मला बघून चालता येत नाही असं स्वतःला ओरडणं हा दुसरा बाण आहे. पहिला बाण टाळता येत नाही, पण दुसरा बाण टाळणं पूर्णपणे आपल्या हातात आहे. आणि याच विचाराला जोडून दुसरा महत्वाचा विचार येतो, अमोर फाटी. अमोर फाटी ही एक लॅटिन संकल्पना आहे, जिचा अर्थ आहे आपल्या नशिबावर प्रेम करणं. नशिबावर प्रेम करणं. हो, हे तत्वज्ञान झेन बौद्ध धर्मातून नाही, तर स्टोईक तत्वज्ञानातून आलं आहे. याचा अर्थ आयुष्यात जे काही घडतं, चांगलं किंवा वाईट, ते स्वीकारणं आणि त्यावर प्रेम करणं. थांबा, इथे मला एक प्रश्न पडतो. हे इचिगो इचिई च्या विचारापेक्षा थोडं वेगळं वाटतं. इचिगो इची म्हणजे प्रत्येक क्षणात सजग राहून सहभागी होणं, तर अमोर फाटी म्हणजे जे घडेल ते स्वीकारणं. यात एक प्रकारचा विरोधाभास नाही का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ते वरवर पाहता विरोधाभासी वाटू शकतं, पण खरं तर त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. इचिगो इची आपल्याला सांगतं की प्रत्येक क्षणाला पूर्णपणे जगा, कारण तो परत येणार नाही. बरोबर. आणि अमोर फाटी आपल्याला सांगतं की जे क्षण तुमच्या वाट्याला आले आहेत, मग ते सुखद असो वा दुःखद, ते तुमच्या विकासासाठीच आहेत. अच्छा. ते स्वीकारल्याशिवाय तुम्ही त्यांना पूर्णपणे जगूच शकत नाही. तक्रार करत राहिलात तर तुम्ही तो क्षण गमावून बसाल. म्हणजे अमोर फाटी ही इचिगो इची जगण्याची पहिली पायरी आहे. अगदी. जे आहे ते स्वीकारणं आणि मग त्या क्षणाला पूर्णपणे अनुभवणं. म्हणजे या सगळ्या विचारांचा निष्कर्ष असा आहे की आपलं आयुष्य म्हणजे मोठ्या सुखी घटनांची वाट पाहणं नव्हे, तर छोट्या छोट्या आनंदी क्षणांना एकत्र गुंफणं. लेखक म्हणतात आपलं आयुष्य हे सुखाच्या छोट्या छोट्या बेटांचा म्हणजे ओॲसिसचा एक समूह आहे. ओॲसिस. हो, ती बेटं म्हणजे तेच साधे क्षण ज्यांना आपण अनेकदा दुर्लक्षित करतो. जेव्हा आपण असे छोटे छोटे क्षण मनापासून जगतो, तेव्हा त्यातूनच आनंदाचा एक अथांग सागर तयार होतो. जाता जाता या सगळ्या चर्चेनंतर ऐकणाऱ्यांनी स्वतःला कोणते प्रश्न विचारावेत ज्यामुळे ती या विचारांच्या आणखी जवळ जाऊ शकतील? प्रत्येकाने कदाचित स्वतःला विचारायला हवं, मी आजचा दिवस खरोखरच अनुभवला की केवळ पार पाडला? मी माझ्या जवळच्या व्यक्तींशी बोलताना, त्यांच्यासोबत असताना तिथे मनाने पूर्णपणे उपस्थित होतो का, की माझ्या डोक्यात कसला तरी दुसराच विचार चालू होता? बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या आयुष्यातील भेगा आणि उणीवा मला अधिक सुंदर बनवत आहेत हे मी मान्य करायला तयार आहे का? आणि उद्याचा दिवस येईलच याची खात्री नाही. जे आहे ते फक्त आत्ता, या क्षणात आहे. जर या कथा, हे विचार ऐकणाऱ्यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिले असतील, तर हा संवाद, हा विचार इतरांपर्यंत पोचवा. कारण अशा कथा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, द बुक ऑफ इचिगो इचिए हे पुस्तक पुन्हा एकदा हातात घेऊन वाचण्यासारखं नक्कीच आहे. तुमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात किंवा ऑनलाईन हे सहज उपलब्ध होईल. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर असाच सखोल विचार करण्यासाठी.